हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना. माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा व्हिडिओ आहे माता लक्ष्मी आणि श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन आणि अभिषेक कसा घालायचा. तर दर शुक्रवारी आणि आपण मंगळवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही ना काहीतरी सेवा करतच असतो. कारण प्रत्येकाची इच्छा असते की माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहावी आणि तिचा वरदहस्त कायम आपल्यावर राहून ती सतत आपल्या घरी नांदत राहावी. माता लक्ष्मी ही चंचल आहे. तिला स्थिर करण्यासाठी जितकी होईल तितकी आपण सेवा करावी आणि आपल्या घरी राहा अशी विनंती करावी. तर अभिषेकासाठी मी प्रथम पाट मांडून घेतला. पाटावरती एक ताट ठेवला आणि ताटामध्ये माता लक्ष्मी आणि श्रीयंत्र ठेवून घेतला. अभिषेकासाठी लागणारे जल, दूध आणि हळदही घेतली होती. तुम्ही पंचामृत आणि मधानेही अभिषेक घालू शकता, पण मी इथे हळदीने अभिषेक घालते आहे. बालाजींनाही हळदीने आणि चंदनाने अभिषेक घातला जातो. तेव्हा बालाजींच्या छातीवरती माता लक्ष्मीची मूर्ती आपसुकच उठत असते. म्हणूनच हळदीचे महत्त्व खूपच आहे. माता लक्ष्मीला हळद ही खूप आवडते. म्हणून मी प्रथम हळदीने अभिषेक घालून घेतला आणि त्यानंतर दुधाने अभिषेक घालत होते. दुधाने अभिषेक घालत असताना ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया. हा नामघोषही चालू होता. माता लक्ष्मी ही भगवान विष्णूंची प्रिय पत्नी आहे. त्यांच्याशिवाय ती कुठेही स्थिर राहत नाही. म्हणून प्रत्येक वेळी तुम्ही माता लक्ष्मीला आपल्या घरी आगमन येण्यासाठी बोलवत असता तेव्हा भगवान विष्णूंनाही बोलवत जा. तर ह्या जलामध्ये मी मस्त अशी गुलाबजल आणि गुलाबाच्या पाकळ्याही टाकल्या आहेत. अभिषेक घालताना खूप मन प्रसन्न वाटत होतं आणि माता लक्ष्मीजवळ मन प्रसन्नतेने ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया मी मगाशीच सांगितलेला मंत्र जय जयकार कायमच चालू होता. जर तुम्हाला हा मंत्र येत नसेल तर तुम्ही ओम महालक्ष्मीये नमः, ओम महालक्ष्मीये नमः, ओम महालक्ष्मीये नमः असा मंत्र जापही केला तरी चालेल. शेवटी काय भक्ती महत्त्वाची. तुम्ही कोणत्या भावनेनं माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेता हे महत्त्वाचं. दिखावा करण्यापेक्षा फक्त मनापासून तुम्ही जितकं माता लक्ष्मीला आणि आपल्या कर्मावरती विश्वास ठेवाल तर ती तुमच्या घरी अखंड नांदेल. तर गोरगरिबांना मदत करावी, भुकेल्यांना अन्न द्यावं, बस तुमच्या घरी माता लक्ष्मी त्यांच्या आशीर्वादानं कायमच नांदत राहील. माता लक्ष्मीला असा छानसा अभिषेक घालून घेतला. माता लक्ष्मीचं रूप किती छान दिसतं अभिषेक घातल्यानंतर. कारण त्या पिवळ्या हळदीच्या अभिषेकानंतर माता लक्ष्मीचं एक नवं रूपच आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर त्याच पाटावरती मी दुसरं एक ताट मांडून घेतलं. ताटासमोर माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मीच्या समोरच श्रीयंत्र ठेवून घेतलं. दोन्ही बाजूला गजलक्ष्मीही ठेवून घेतला. गजलक्ष्मी म्हणजेच हत्तीचं प्रतीक. अष्टलक्ष्मी ज्यावेळी आपल्या घरी असतात तेव्हा गजलक्ष्मी ही त्यापैकीच एक आहे. जिथे जिथे गजलक्ष्मी असते तेथे महालक्ष्मी कायम वास्तव्य करते अशीही मान्यता आहे. गजलक्ष्मींनाही मी असं ठेवून घेतलं आणि कुंकुमार्चन करण्यास सुरुवात केली. कुंकुमार्चनाच्या आधी अशी छानशी पूजा अर्चा केल्यानंतरच आपले जे करंगळीजवळचे बोट असते त्या 2 बोटांनी आपण कुंकू घ्यायचं असतं आणि ते कुंकू माता लक्ष्मीवरती 108 नावे कुंकुमार्चन या पुस्तकामध्ये दिलेले आहे. ती म्हणतच तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. मी पुढे तुम्हाला ती 108 नावे दाखवणारच आहे. जर तुम्हाला ही 108 नावे उच्चारण्यासाठी अवघड जात असतील तर तुम्ही ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया किंवा ओम महालक्ष्मीये नमः, ओम महालक्ष्मीये नमः किंवा विष्णुप्रियाय नमः असं जरी म्हटलं तरीसुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते. तुमच्या मनातून तुमच्या भावनेतून किती तुमच्या लक्ष्मी मातेविषयी प्रेम आहे, तिला किती आतुरतेनं किती आगस्तेनं तुम्ही बोलवता त्यावरती अवलंबून असतं की तुमच्या भक्तीला माता लक्ष्मी किती लवकर प्रसन्न होईल. फक्त माता लक्ष्मी तुमचा भाव बघत असते.
अशा पद्धतीने कुंकुमार्चन करून घेतलं आणि कुंकुमार्चन करत असताना माता लक्ष्मीचा जयघोष कायमच चालू होता. दीप धूप आरती शेजारीच लावली होती. त्याचं शूटिंग करता नाही आलं कारण कॅमेरा धरायला दुसरं कोणीही नव्हतं. कॅमेरा लावूनच हे सर्व शूटिंग चाललं होतं. अशा पद्धतीनं छानसं असं कुंकुमार्चन करून घेतलं आणि असं कुंकुमार्चन तुम्ही दर मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता. नाहीच जमलं तर 108 कमळगट्ट्याच्या माळेवरती तुम्ही ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् हा मंत्र जरी मनापासून म्हटला तरी सुद्धा माता लक्ष्मी तुमच्यावरती नक्की प्रसन्न होईल. माता लक्ष्मीला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे, म्हणून या दिवशी जरी तुम्ही उंबरठ्याला पिवळा रंग म्हणजेच हळदीचे लेपन करून छानशी रांगोळी काढली, संध्याकाळच्या दीप लागणीच्या वेळी दीप धूप आरती जरी आपल्या अंगणामध्ये लावले तरी सुद्धा मन प्रसन्न वाटतं. आणि जिथे मन प्रसन्न असतं, जेथील वातावरण स्वच्छ असतं, मनाला शांती मिळत असते, तेथेच नेहमी माता लक्ष्मी वास्तव्य करत असते. कुंकुमार्चन अशा पद्धतीनं झाल्यानंतर मी माता लक्ष्मीला तसंच उचलून देवघरात ठेवलं आणि संध्याकाळची पूजा अर्चा करून घेतली. खूपच छान आणि मन प्रसन्न वाटतं पूजा आपल्याकडून झाल्यानंतर. याच्यावरती जे श्रीयंत्र आहे त्यामध्येच कमळगट्ट्याची 108 मण्यांची माळ आहे, ती मी तुम्हाला इथे दाखवली नाही. त्या माळेवरतीच हा जप केल्याने माता लक्ष्मीला 108 किंवा श्रीयंत्राला 108 कमळ फुले वाहिल्याचे पुण्य आपल्याला लाभते. तर श्रीयंत्रही ज्यावेळी आपण ठेवत असतो त्यावेळी काही दक्षता घ्यायच्या असतात, कारण श्रीयंत्र हे कुठल्या बाजूने आपल्या समोर ठेवायचं आणि कुठल्या बाजूला ठेवायचं हेही महत्त्वाचं असतं. त्यासाठी श्रीयंत्राच्या पाठीमागल्या साईडला स्वामींचा फोटो ठेवलेला आहे किंवा चिकटवलेला आहे, त्याच्यावरतीच आपण समजू शकतो की श्रीयंत्र कसं ठेवायचं आहे. हेच ते कुंकुमार्चनचं पुस्तक. यामध्येच 108 नावे माता लक्ष्मीची, स्त्रीसूक्त, पुरुषसूक्त, त्यानंतर तुम्हाला हे पूजा कोणत्या पद्धतीनं मांडायच्या याची सविस्तर माहितीसुद्धा दिलेली आहे. तुम्हाला हे पुस्तक कुठेही बाजारात भेटून जाईल. आणि मेन म्हणजे मन प्रसन्न असेल तर आपलं घरही प्रसन्न राहतं आणि आपल्या घरातील वातावरणही प्रसन्न राहतं. म्हणून प्रथम मन प्रसन्न कसं राहील, त्यामुळे आपण जितकी चांगली आणि मनोभावे पूजा करू तितकंच आपल्याला मनाला आणि मानसिक समाधान मिळतं. आणि जिथं मानसिक समाधान असतं तिथंच खरं सुख असतं. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.